हॉर्मुझमध्ये अमेरिकेकडून नाकेबंदी, इराणहून जाणाऱ्या आणि इराणला येणाऱ्या जहाजांची केली नाकेबंदी. जगभर इंधन पुरवठ्यावरती परिणाम होण्याची भीती. आखाती युद्धामध्ये चीनची प्रथमच अमेरिकेला थेट धमकी. हॉर्मुझमध्ये आमची जहाजे अडवू नका, इराणसोबत आमचा व्यापार आणि ऊर्जा करार, चीनचा इशारा. मुंबईमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. गोरेगाव नेस्को संकुलामधील लाईव्ह कॉन्सर्टच्या दरम्यान घेतले होते ड्रग्स. मृतांमध्ये एका मुलीचा समावेश. पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, 3 जणांना अटक. नागपूरमध्ये राजधानी एक्सप्रेसमधून 4,26,00,000 रुपयांचं कोकेन जप्त. एका महिलेला अटक. औषधाच्या 50 कॅप्सूल्समध्ये लपवून सुरू होती तस्करी. अमरावतीच्या परतवाड्यामध्ये अखेर मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी मोहम्मद अयाजवरती गुन्हा दाखल. आमदार प्रवीण तायडेंच्या तक्रारीनंतर गुन्हा. नाशिकच्या TCS मधील लैंगिक शोषणाची टाटा सन्सकडून अंतर्गत चौकशी सुरू. कसलेही शोषण किंवा दबाव सहन करणार नाही, असं अध्यक्ष N. चंद्रशेखरन यांचं स्पष्टीकरण. बोंधू अशोक खरातला 4थ्या गुन्ह्याप्रकरणी पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार. महिलेला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा देखील आरोप. पोलीस पुन्हा एकदा खरातची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता. आशा भोसले यांच्या निधनाची बातमी देणाऱ्या आणि गाणी दाखवणाऱ्या जिओ न्यूजला पाकिस्तान सरकारची नोटीस. भारताशी निगडीत सामग्री दाखवण्यास केली मनाई. प्रशांत किशोर यांच्या आयपॅकचे संचालक ईडीच्या ताब्यात. विनेश चांडेल यांना दिल्लीमधून ईडीनं घेतलं ताब्यात. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या प्रचार अभियानाचं आयपॅककडे काम. अकोल्यामध्ये काल देशामधलं सर्वाधिक 43.8 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. अमरावती, यवतमाळ, वर्ध्यामध्येही पारा राहिला 43 अंशांच्या पुढे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 135व्या जयंतीच्या निमित्तानं देशवासियांकडून अभिवादन. चैत्यभूमीवरती लोटला भीम अनुयायांचा सागर. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा गुरुवारच्या दिवशी चर्चा होण्याची शक्यता आहे. इस्लामाबाद किंवा मग जेनेवा या ठिकाणी चर्चेची दुसरी फेरी होऊ शकते. अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी सध्या समोर येते आहे. चर्चेची पहिली फेरी पार पडलेली आहे आणि यानंतर पुन्हा एकदा या सगळ्या विषयी चर्चा करण्यासाठी गुरुवारचा दिवस आता नियोजित करण्यात येऊ शकतो. इस्लामाबादमध्ये याआधी देखील चर्चा झालेली होती, त्यामुळे पुन्हा एकदा इस्लामाबाद किंवा मग जेनेवा या 2 ठिकाणी ही चर्चा होऊ शकते अशी माहिती सध्या समोर येते आहे. तर आखातामधलं हे युद्ध गेल्या काही दिवसांपासून साधारणपणे महिना उलटून गेलेला आहे, सुरू आहे. आणि आखाती युद्धामध्ये चीननं प्रथमच अमेरिकेला थेट धमकी दिली आहे. हॉर्मुझमध्ये आमची जहाजं अडवू नका अशी चीननं थेट धमकी दिली आहे. आमची जहाजं, आमचे टँकर्स हे हॉर्मुझमधून येतच राहतील असं चीनचं म्हणणं आहे. इराणसोबत आमचा व्यापार आणि ऊर्जा करार झालाय, त्यामुळे आमची जहाजं आणि टँकर अडवले जाऊ नयेत असं चीनकडून सांगण्यात आलंय. इराणसोबतच्या चर्चेबाबत अमेरिकेचा सूर काहीसा बदललाय. अनेक गोष्टी योग्य दिशेनं गेल्या असं उपाध्यक्ष JD व्हान्स यांचं मत आहे. सगळं चुकलंच असं नाही, बरंचसं चांगलंही झालं असं व्हान्स यांनी म्हटलंय. दोन्ही देशांनी चर्चेमध्ये खूप प्रगती केली आहे असंही व्हान्स यांचं म्हणणं आहे. तर इराण अमेरिकेला हवं तसं मान्य करत होता असंही व्हान्स यांनी म्हटलेलं आहे. खरं तर चर्चेची जी पहिली फेरी होती ती काहीशी निष्फळ ठरली आणि त्यानंतर आता दुसरी फेरी होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे अमेरिका आणि इराण हे दोन्ही देश पुन्हा एकदा चर्चेच्या निमित्तानं आमने सामने येण्याची शक्यता आहे. युद्धविरामाची मुदत संपण्याच्या आधी पुन्हा एकदा ही चर्चा होण्याची शक्यता आहे. हा 2 आठवड्यांचा युद्धविराम आहे. पाकिस्तान, तुर्की, इजिप्त हे देश सध्या या सगळ्यामध्ये मध्यस्थी करतायत. चर्चेची दुसरी फेरी कुठे होणार हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र चर्चा पुन्हा एकदा सुरू करण्याचा संयुक्त राष्ट्रांचा देखील आग्रह आहे.
तर इराण चर्चेसाठी पुन्हा एकदा उत्सुक असल्याचं इराणनं फोन करून सांगितल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. इराण हा चर्चेसाठी पुन्हा एकदा तयार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. इराण अमेरिकेच्या सोबत करार करण्यासाठी देखील उत्सुक आहे. इराण सगळ्या अटींवरती सहमत नाही झालं तरी देखील करार होणार नाही असंही ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. इराणजवळ कधीच आण्विक हत्यार राहणार नाही अशी प्रतिक्रिया देखील ट्रम्प यांनी दिली आहे. इराण आणि रशिया या दोन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची फोनवरून बातचीत झाली आहे, चर्चा झाली आहे. खरं तर दोन देशांमधल्या चर्चेची जी पहिली फेरी होती युद्धाच्या अनुषंगानं ती निष्फळ ठरली आणि त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार या सगळ्याची चिंता देखील लागून राहिली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीचा देखील प्रश्न सध्या चिघळतोय आणि त्यातच रशियानं आता युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेतल्याचं सूतोवाच केलंय. तसंच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हारोव्ह या दोघांनी चर्चा करून या युद्धाच्या संदर्भात आता पुढे काही माहिती दिलेली आहे, बातचीत देखील केलेली आहे. पश्चिम आशियामध्ये पुन्हा एकदा होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून तणाव कमालीचा वाढलेला दिसतोय आणि अमेरिकन नौदलानं पर्शियन आखात आणि ओमान यांच्या आखातामध्ये देखील नाकेबंदी सुरू केली आहे. अरबी समुद्राकडे इराणी बंदरांवरून येणाऱ्या कोणत्याही जहाजाला अमेरिकन नौदल अडवणार आहे. सोबतच इराणला टोल भरणाऱ्या जहाजांना देखील अमेरिकन नौदल अडवणार आहे आणि यामुळे या देशांमधला तणाव आता पुन्हा एकदा या सामुद्रधुनीच्या माध्यमातून कमालीचा वाढलेला दिसतोय. इराणच्या चाबहार बंदर, अब्बास बंदर, खुमैनी पोर्ट, बुशहर, मशहर या सगळ्या बंदरांवरून येणाऱ्या सगळ्या जहाजांना अमेरिकन नौदल आता अडवणार आहे. तसंच या सामुद्रधुनीमधून जाण्यासाठी इराणला टोल भरणाऱ्यांचाही मार्ग आता रोखला जाणार आहे. एकीकडे चर्चेची दुसरी फेरी दृष्टीपथात आहे आणि असं असताना अमेरिकन नौदलाने नाकेबंदीचं पाऊल उचललं, त्यामुळे हा तणाव पुन्हा एकदा वाढू शकतो. तर अमेरिकेच्या नाकाबंदीचे परिणाम नेमके काय काय होऊ शकतात बघूया. इराणचा तेल व्यापार हा ठप्प होऊ शकतो. इराणच्या पेट्रोकेमिकल उत्पादनं सोबतच सिमेंट, स्टील, सुकामेवा यांच्या निर्यातीला देखील फटका बसू शकतो. समुद्री मार्गे इराणची कोंडी केली तर इराणला निर्यातीसाठी केवळ जमिनीचा मार्ग उरेल. इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, तुर्की, अझरबैजान, तुर्कमेनिस्तान या सगळ्यावरती अवलंबून राहावं लागू शकतं. इराणकडून भारत आणि चीनला येणारं तेल हे इतर व्यापार हा पूर्णपणे ठप्प होऊ शकतो. अमेरिकेची नाकाबंदी यशस्वी झाली तर जगावरचं ऊर्जा संकट हे अधिक गडद देखील होऊ शकतं. होर्मुझच्या याच सामुद्रधुनीजवळ पोहोचलेल्या दोन जहाज जी होती ती आता परत आलेली आहेत. मरीन ट्रॅफिक या कंपनीनं सोमवारी एक्स या आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून या संदर्भातली माहिती दिली. शांती वार्ता जी सुरू होती ती निष्फळ ठरली आणि त्यामुळे इराणनं अमेरिकेची नाकाबंदी कायम ठेवली आहे. होर्मुझचा जलमार्ग आहे त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर चीनकडे जाणाऱ्या जहाजांनी काही मिनिटांमध्ये आपला मार्ग बदललाय. दोनपैकी एक जहाज काल संयुक्त अरब अमिरातीमधून शारजहामधून चीनसाठी रवाना झालं होतं आणि दुसरं जे जहाज होतं ते नेमकं कुठे जाणार होतं या संदर्भातली माहिती ही अद्यापही उपलब्ध झाली नसल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. मात्र दोन्ही जहाजांनी होर्मुझचा जो मार्ग आहे तो टाळल्याचंच समोर आलेलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये शांती वार्ता निष्फळ ठरल्याच्या नंतर इराणनं होर्मुझबद्दलचा आपला पवित्रा कायम ठेवलाय. होर्मुझमधून जहाजं न पाठवण्याच्या निर्णयावरती इराण कायम आहे आणि त्यामुळे काही जहाजांना आपला परतीचा जो मार्ग आहे तो स्वीकारावा देखील लागलाय. तर एकीकडे शांती वार्ता फिसकटली आहे, दुसरीकडे पोप विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प असा एक नवीन वाद सुरू झालाय. या वादाला तोंड फुटलंय. पोप लिओ यांनी युद्धाला विरोध केल्यानंतर ट्रम्प मात्र कमालीचे नाराज झाले आणि त्यांनी पोप लिओनवरती थेट टीका केली. आता या टीकेवरती माफी मागावी अशी मागणी खुद्द अमेरिकेमधूनच होऊ लागली आहे. त्यावरती ट्रम्प यांनी मात्र नकार दिलाय. माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असं ट्रम्प म्हणतायत. पोप यांच्या टीकेला मी केवळ उत्तर दिलंय असं देखील ट्रम्प म्हणाले.
आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे केवळ एक दिवस नाही आहे, तर तो समता, न्याय आणि बंधुत्वाचा उत्सव आहे। त्यांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र आजही समाजाला प्रगतीची दिशा दाखवतो। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी दादर इथल्या चैत्यभूमीला भेट देऊन महामानवाला ते थोड्याच वेळात पुष्पांजली अर्पण करतील। आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी हे दादरमधल्या चैत्यभूमीवरती दाखल होतात आणि त्यामुळे प्रशासनानं या सगळ्याचं चोख नियोजन देखील केलेलं आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी हे मुंबईमधल्या दादर इथल्या चैत्यभूमीवरती पोहोचलेले आहेत आणि मुंबई महानगरपालिकेकडून बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छायाचित्रांचं प्रदर्शन देखील या ठिकाणी भरवण्यात आलंय। बाबासाहेबांनी महानगरपालिकेशी केलेले स्वहस्ताक्षरामधले पत्रव्यवहार, त्यांच्या पदवीमधील त्यांचे काही दुर्मिळ फोटो या सगळ्यांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनेक अनुयायी जे आहेत ते चैत्यभूमीवरती दाखल होत असतात। मात्र याच अनुयायांना जे आहे ते बाबासाहेबांच्या संपूर्णपणे आठवणींचा एक उजाळा देण्याचा प्रयत्न जो आहे तो मुंबई महानगरपालिकेने केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि पाहतो आपण त्या ठिकाणी हे छायाचित्र प्रदर्शन जे आहे ते लावण्यात आलेलं आहे। मात्र या प्रदर्शनामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत ते पाहायला मिळेल। विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही पत्रव्यवहार केलेले आहेत ते पत्रव्यवहारच्या संपूर्णपणे या आठवणी ज्या आहेत ते समोर लावलेल्या आहेत। आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महापालिकेशी केलेले अनेक पत्रव्यवहार आहे आणि त्यांच्या हँडरायटिंगमधले हे सगळे पत्रव्यवहार जे आहे ते फ्रेम करून आपल्याला लावलेलं पाहायला मिळतात। आपण पाहतोय की महापालिकेशी हे सगळे पत्रव्यवहार केलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयास काही पुस्तकांविषयी केलेल्या चौकशी संदर्भात सुद्धा हे पत्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते की सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेलं स्नेहभोजन प्रसंगी सुद्धा बाबासाहेब उपस्थित होते आणि संपूर्ण मंत्रिमंडळ जे आहे ते आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते। अगदी हे सगळे दुर्मिळ फोटो जे आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत। जे जे बाबासाहेबांचे अनुयायी या ठिकाणी येत आहेत, त्यांना अभिवादन करतायत, त्याचसोबत ही दुर्मिळ छायाचित्र, त्यांचा पत्रव्यवहार सुद्धा जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळे महापालिकेने त्यांच्या आठवणींना एक उजाळा दिला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन अजित कदम, सरजुने, एबीपी माझा, मुंबई। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या आरवली इथले वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी डॉक्टर बाबासाहेबांचं वाळू शिल्प साकारलंय। वाळू शिल्प साकारत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे। तिकडे वर्ध्यामध्ये आतषबाजी करत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली आहे। अगदी मध्यरात्रीपासून अनुयायांमध्ये हा सगळा उत्साह बघायला मिळालाय। केक देखील या ठिकाणी कापण्यात आला, तर आतषबाजी देखील करण्यात आलेली आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी असलेल्या महाडमध्ये आंबेडकर जयंतीचा जल्लोष होताना दिसतो आहे आणि याच निमित्तानं ऐतिहासिक क्रांतीस्तंभ आणि चौदार तळ या ठिकाणी आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे। बाबासाहेबांच्या पुतळ्याला भीम अनुयायांनी बुद्धवंदना देखील केली आहे। बाबासाहेबांचा जयघोष करत भीम अनुयायांनी चौदार तळ्यावरून गावोगावी भीमज्योती देखील नेलेल्या आहेत।
अहिल्यानगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहामध्ये साजरी होती आहे. फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली आणि सगळ्या भीमसैनिकांनी महामानवाला अभिवादन केलं. यावेळेला स्मारकाच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त तैनात केलेला आहे. भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती आणि याच निमित्तानं अमरावतीमधल्या इरविन चौकामधील बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी हे दाखल होत आहेत. फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आलाय रात्रीच्या वेळेला. सोबतच रिपब्लिकन पक्ष गवई गटाच्या वतीनं राजेंद्र गवई यांनी तब्बल 135 किलोचा केकही कापला आणि सगळ्यांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्यात. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव बाबासाहेबांना हार टाकण्यासाठी या ठिकाणी येतो. त्याच्यामध्ये कुठलंही एकही वर्ष मी आलो नाही असं झालं नाही आणि ही शक्ती घेऊन पुन्हा दीनदलित, शोषित, शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनतेसाठी या शक्तीचा वापर करून लढत राहतो. आणि मला असं वाटते 14 एप्रिल हे एक सगळ्यांना एक मोठा शक्तीचा आधार आहे, एक दिशा दाखवणारा दिवस आहे. रत्नागिरीच्या देवरुख इथले युवा चित्रकार विलास रहाटे यांनी समुद्रामधल्या वाळूचा वापर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती साकारली आहे. आणि या आगळ्या वेगळ्या पोर्ट्रेट चित्रकृतीकरिता रत्नागिरीमधील पांढऱ्या समुद्रामधील पांढरी वाळू आणि भाटे बीच इथे सापडणाऱ्या काळ्या वाळूपासून फक्त 2 तासांमध्ये या महामानवाची ही चित्रकृती साकारण्यात रांचीमध्ये बेपत्ता मुलीचा तपास करत असताना हलगर्जीपणा केल्याच्या प्रकरणी बोकारो जिल्ह्यामधील 28 पोलिसांना निलंबित करण्यात आले. 9 महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या 18 वर्षांच्या मुलीचा सांगाडा सापडल्याच्या नंतर हा निर्णय घेण्यात आला. 21 जुलै 2025 रोजी चास कॉलेजमध्ये अर्ज देण्यासाठी जात असल्याचं सांगून ही तरुणी घरातून बाहेर पडली होती. मात्र त्यानंतर ती परतली नाही. कुटुंबियांनी त्याच दिवशी पोलिसांकडे धाव घेतली, परंतु सुरुवातीला पोलिसांनी तक्रार स्वीकारायला टाळाटाळ केली होती. 24 जुलै 2025ला मुलगी हरवल्याची माहिती नोंदवली. मात्र FIR 4 ऑगस्टपर्यंत दाखल करण्यातच आला नव्हता. या विलंबामुळे तपासामध्ये देखील त्रुटी निर्माण झाल्या. मुलीच्या आईनं पोलिसांच्या निष्काळजीपणाच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. तपासाच्या दरम्यान 26 वर्षीय आरोपी दिनेश कुमार माहतो याला अटकही करण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांवरती आरोपीकडून लाच घेतल्याचा देखील संशय व्यक्त होतोय. यावरती बोकारो पोलीस ठाण्यामधील अधिकारी, तपास अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांसह 28 जणांना निलंबित करण्यात आलं आहे. पूर्व के इसमें इन्वॉल्व लोग थे, जो चाहे थाना प्रभारी हो, चाहे IO हो, और भी जो SIT के मेंबर थे, उनका जो इसमें जो होना चाहिए था, जिस तरह का उनका आचरण होना चाहिए था, जिस तरह से उनको अप्रोच करना चाहिए था, कहीं ना कहीं उसमें हमें सस्पिशियस एंगल्स कुछ ऐसा प्रतीत हुआ और संदेहास्पद उनका आचरण प्रतीत हुआ, जिसके कारण उनके विरुद्ध जो है अनुशासनिक कार्रवाई की जाएगी. आज ही सभी को सस्पेंशन ऑर्डर्स मिल जाएंगे. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या टीकेवरती पोप लिओ यांनी देखील प्रत्युत्तर दिलं. शांत आणि तडजोडीचं केलेलं अपील हे गॉस्पेलवरती आधारित आहे. ट्रम्प प्रशासनाला आपण अजिबात घाबरत नाही. ट्रम्प यांची वक्तव्य ऐकून दुःख झालं, पण मी जगभरामधल्या चर्चच्या मिशनवरती काम करत राहीन, असं उत्तर डोनाल्ड ट्रम्प यांना पोप यांनी दिलंय.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना येशू ख्रिस्ताच्या वेशभूषेमध्ये दाखवल्याच्या AI फोटोवरून अमेरिकेमध्ये चांगलाच गदारोळ झालाय. ट्रम्प यांच्या एका रुग्णाच्या डोक्यावरती येशू ख्रिस्ताने हात ठेवलाय. शेजारी असलेले डॉक्टर्स आणि इतर लोक विस्मयानं बघतायत असा हा फोटो होता. मात्र यामधील येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्याऐवजी ट्रम्प यांचा चेहरा दाखवण्यात आला. ट्रम्प यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पहिल्यांदाच हा फोटो झळकला आणि यानंतर वादंग निर्माण झालाय. आणि अखेर या वादाच्या नंतर ट्रम्प यांनी स्वतः हा फोटो डिलीटही केलाय. बघूयात पुढची बातमी. सूर्य तळपतोय त्यामुळे उन्हाच्या झळांनी महाराष्ट्र तापलाय. विदर्भामध्ये उन्हाचा चटका सगळ्यात जास्त आहे. अकोल्यामध्ये काल देशामधील सर्वाधिक 43.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा या ठिकाणी तापमानाचा पारा हा 43 अंशांच्या सेल्सिअसच्या पुढे गेलाय. राज्यामधल्या इतर भागामध्ये देखील तापमानाची तीव्रता वाढलेली आहे आणि हा पारा 40 अंशांच्या पुढे गेलेला आहे. तसंच विदर्भासह राज्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. तर काल अकोल्यामध्ये राष्ट्रीय उच्चांक झालेला आहे तापमानाचा. अकोल्यामध्ये 43.8 अंश सेल्सिअस. इतर ठिकाणी काय तापमान होतं आपण बघतोय. अमरावतीमध्ये 43.2, यवतमाळमध्ये 43.2, वर्ध्यामध्ये 43.1, वाशिममध्ये 42.6, सोलापूरमध्ये 42.5, परभणीमध्ये 42.2. पुढे आपण मराठवाड्यातले काही जिल्हे बघतोय. जळगावमध्ये 42.1, नंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये मालेगाव 42, गडचिरोली विदर्भामध्ये 42, बुलढाण्यामध्ये 41.5 आणि चंद्रपूरमध्ये 41.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.